डंबू कॅमेरा हातात घेऊन जीवनाच्या क्षणांना कैद करताना मोठी। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग। तर आजच्या व्लॉगमध्ये मी शेअर करणार आहे माझा ऑफिसच्या नंतरचा इव्हिनिंगचा रुटीन, जो की मी 9 to 5 जॉब करून आल्यानंतर काय काय करते। सो मी आता 6 वाजता आलेले घरी। त्यानंतर अगोदर फ्रेश झाले, कारण जर तसंच बसलं तसंच मग खाणं पिणं चालू असेल तर खूप जास्त बोरिंग वाटतं आणि फक्त झोपच येते। त्यामुळे अगोदर फ्रेश झाले आणि त्यानंतर पहिल्यांदा बेड नीट करून घेऊया, कारण बेड जर असा विचित्र असला विसकलेला तर मला तर लगेच झोप येते। आणि इतकं काम करून आल्यानंतर 9 ते 5 मध्ये मग तर काय, घरी आल्याबरोबर झोपायचंच काम असतं आणि अशी अवस्था बघितली की मग तर लगेच झोप येते। म्हणून अगोदर बेड नीट करून घेऊया। मस्तीच्या धुंदीत येणार दरवाजावर हे सर्व आवरून झालं की एक मोठा श्वास घेऊन पाणी प्यायचं काम, कारण पाणी पिणं सध्या खूप गरजेचं आहे। उन्हाळा संपत आलेला आहे, बट तरी पावसाळा असो हिवाळा असो पाणी तर पिणं गरजेचंच आहे। त्यामध्ये मी खुशीला थोडंसं चिडवत होते, तिच्यासोबत माझी थोडी मस्ती चालू होती। तर हेच सर्व असं माझं चालू होतं। नंतर थोडीशी भूक लागली। दुपारी किती फुल जेवण केलं तरी इव्हिनिंगच्या टायमिंगला भूक लागतेच आणि सध्या मी चहा प्यायचं थोडं कमी करत आहे। त्यामुळे म्हणलं चला आंबे ठेवलेले तर आंबाच खाऊन घेऊया एक। तंबूच्या दुनियेचा उत्सव असा, आज स्नॅक्स पर उद्याच्या गोळा, डेली ओनर जीवन जगताना चाललेले आज पुलकिंग उद्या कोण। आणि यार हे आंबे एवढे गोड आहेत ना की मी हा एक खाल्ला आणि मला दुसरे पण खायची इच्छा झाली आणि जेवढे पण होते 3 आंबे ठेवलेले होते तिन्ही पण मी खाऊन घेतले। त्यानंतर सर्व जे काही टिफिन वगैरे होता, थोडेफार भांडे पडलेले होते ते सर्व भांडे अगोदर धुवून घेतले, कारण नंतर मला परत स्वयंपाक बनवायचा होता, त्यावेळेस काही लागतील त्यामुळे, आणि एकदाच नंतर मला जास्त भांडे पडू नयेत म्हणून सर्व भांडे अगोदर क्लीन करून ठेवले। जेवढी पण अस्वच्छता दिसते आपल्यासमोर तेवढी सर्व ते पार्ट स्वच्छ केल्यानंतर किती सुकून भेटतो, मस्त वाटतं। आणि हे सकाळी काही बाहेरून कपडे आणून ठेवले होते, रात्री धुवून टाकलेले, सो ते सर्व कपडेसुद्धा मी आता घड्या करून ठेवत होते। आणि हे सुद्धा एक पसारा वाटत होता मला चेअरवर, त्यामुळे मला थोडंसं वेगळं वाटत होतं म्हणून अगोदर हे काम केलं। सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चाललेली आहेस, प्रत्येक नवीन डिश तू मान्य केली, खुशी प्रत्येक तालावर करते म्याऊ, तुमच्या साहसानी ते खूप गोड झाली। रस्ते आणि गल्ल्यांमधून शहरे आणि गावे डंबू आणि चला आता करूया आपले हेअर्सचं काहीतरी। तसं मला हेअरस्टाईल काही येत नाही, पण म्हणलं चला 2 वेण्या घालू, कारण वेणी घातल्यानंतर केस कसे एका ठिकाणी राहतात, विचकत नाहीत आणि खुशी सोबत नवीनच दृश्य पाहताना, त्यामुळे गरजेचे आहे फॉलो करणे। जीवन जगताना चाललेले। Hello everyone, welcome back to new vlog. Yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people and with my Khushi also. आता खुशी खाली आहे,
सो आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही स्टार्टिंगला पाहिला असेल आणि थंबनेलवरून पण कळाला असेल. सो आजच्या व्लॉगमध्ये मी शेअर करणार आहे मी ऑफिसवरून आल्यानंतर काय काय करते, माझा इव्हिनिंगचा किंवा नाईटचा रुटीन तुम्ही म्हणू शकता. सो लेट्स सी आता आपण पुढे काय काय करतो. फ्रेश वगैरे झाले मी आणि आता जायचंय भाजीपाला आणायला, कारण भाजीला नाहीये. आणि आज मी पहिल्यांदा एक नवीन रेसिपी ट्राय करणार आहे. सो लेट्स सी इन दी व्लॉग. सो आले मी बाहेर आणि आता आपण अगोदर सर्वात घेऊया भाजीपाला. तर इथं एवढी जास्त गर्दी होती कारण मी नेहमी जिथून घेते ते बंद होतं त्यामुळे. आणि यार मी किती ट्राय केलं की मी आज चहा पिणार नाही, पण शेवटी मला कॉफी प्यावीच वाटली म्हणून येताना परत मी दूध पण घेऊन आले. आता दूध गरम करायला ठेवलेले. दूध गरम होतंय तोपर्यंत आपण सर्व भाजीपाला वगैरे काढून ठेवूया. आणि भाजीपाला सुद्धा किती महाग आहे यार. ही पालकाची पेंडी 20 रुपयाला होती आणि बटाटे 20चे आणि आणखीन काय गवार होती तर ती छोटी एवढी म्हणजे थोडीच दिली होती तर ती 10 रुपयाला होती. काही नाही, मला 10 रुपयाच्याच भाज्या बस होतात, पण पालक जरा जास्तच झाली माझ्यासाठी. तर आज मी बनवणार आहे पालकाचं वरण. त्याचीच सर्व तयारी चालू आहे. मी पहिल्यांदाच बनवणार आहे त्यामुळे खूप जास्त भीती वाटत होती की कसं बनेल कसं नाही, बट लेट्स सी आता कसा येतो रिझल्ट. तर पालकाचे पानं सर्व वेगळीकडे करून ठेवले. जीवन जगताना चाललेले आज ब्लॉगिंग उद्या कोण जाणे. सरमणा कधीच नसे तुमच्या चेहऱ्यावर, मस्तीच्या धुंदीत येणार दरवाजावर. गमूच्या दुनियेचा उत्सव असा, आज स्नॅक्स तर उद्याच्या गोळा. डेली व्लॉगर जीवन जगताना चाललेले आज ब्लॉगिंग उद्या कोण जाणे. उत्सव असा, आज स्नॅक्स पर उद्याच्या गोळा. चला आता पालक आणि डाळ शिजायला ठेवली आहे तोपर्यंत आपण कॉफी पिऊन घेऊया. आणि कॉफी किंवा चहा पिल्यानंतर खरंच माइंड एकदम फ्रेश होतो आणि मला आणखीन काम करावं असं वाटतं. तर आपली पालक आणि डाळ शिजलेली आहे. आता बनवूया आपलं डिनर जे काही बनवायचं आहे ते. बट तोपर्यंत मी भात लावला म्हणलं अगोदर भात बनवून घेऊया. आणि त्यानंतर माझं शेंगा निसणं चालू होतं कारण सकाळी टिफिनची पण तयारी करावीच लागते, त्यासाठीच परत सकाळी करणं होत नाही त्यामुळे. सो मग ते सर्व झाल्यानंतर हा डब्बा बाजूला करून ठेवला आणि लागले आता पालकाचं वरण बनवायला. तर ही रेसिपी मी बघितली होती यूट्यूबला, म्हणजे मी अगोदर खाल्लेलं सुद्धा आहे मम्मीच्या हातचं, बट मी नाही बनवलं कधी. आणि पालक आमच्या घरी सहसा कोणाला आवडत पण नाही. त्यासाठी एक मस्त अगोदर कांदा चिरून घेतला. जीवन जगताना चाललेले आज ब्लॉगिंग उद्या कोण जाणे. प्रवास व्लॉगिंग खुशी सोबत नवीन स्थळ पाहत आंबू आणि खुशींवर आनंद देत जगणे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चाललेली आहे प्रत्येक नवीन डिश. तू मान्य केली खुशी प्रत्येकाला वर करते म्याऊ. तुमच्या साहसानी ते खूप गोड झाली. रस्ते आणि गल्ला. सो आपला सर्व स्वयंपाक झालेला आहे. आता मस्त पालकाचं वरण भात आणि सकाळची एक चपाती पण होती, पण मला चपाती खायची सध्या इच्छा नव्हती म्हणून भात आणि हे वरणच खाल्लं. आणि खुशी पण माझ्या पाठीमागं येऊन बघत बसली होती. आणि मी पहिलाच घास खाल्ला, बट
जसं एक्सपेक्टेड केलं होतं मी तसं नव्हतं, कारण रेसिपीमध्ये पण काही काही गोष्टी मी टाकलेल्या नव्हत्या ज्या असायला पाहिजे होत्या त्यामुळेच. सो चला आता क्लिनिंग करून घेऊया, कारण सकाळी परत उठल्यानंतर क्लीन करून आणि नंतर स्वयंपाक करायचा एवढा टाईम भेटणार नाही, त्यामुळे अगोदरच सर्व क्लिनिंग करून घेऊया. मस्त किचन वाटा क्लीन केला. जीवन जगताना चाललेले आज पुढे वॉकिंग उद्या कोण जाणे, प्रवास व्लॉगिंग खुशी सोबत नवीन दृश्य पाहताना, त्यामुळे गरजे आहे फॉलो करणे. जीवन जगताना चाललेले आज पुढे वॉकिंग उद्या कोण जाणे, प्रवास व्लॉगिंग खुशी सोबत नवीन दृश्य पाहताना, त्यामुळे गरजेचे आहे फॉलो करणे. आता काही गोष्टी आहेत ज्या की मी स्वतःसाठी करते नाईट केअरमध्ये. पहिल्यांदा तर ब्रश करणं, जे की खूप गरजेचं आहे. सकाळी जसं ब्रश करतो तसं संध्याकाळीसुद्धा ब्रश करणं खूप जास्त गरजेचं आहे. भांडे वगैरे घासून झाले आणि आता मी करते ब्रश. त्यानंतर मस्त फ्रेश पण होईल परत एकदा, कारण स्किन केअर करण्या अगोदरसुद्धा फ्रेश होणं म्हणजे चेहरा क्लीन करणं पण गरजेचं आहे. सो त्यामुळेच कॅमेरा हातात घेऊन जीवनाच्या क्षणांना कैद करताना मोठी गोंधळ आणि छान खुशी सोबत तुम्ही दोघेही घेऊन लागींची स्वप्न मोठी. जीवन जगताना चाललेले आज व्लॉगिंग उद्या कोण जाणे, सरमणा कधीच नसे तुमच्या चेहऱ्यावर. चला आता बाकीचे सर्व काम झाले आणि आता हा टाइम आहे माझा, म्हणजे जो काही माझ्यासाठी द्यायचा असतो तो टाइम. तर आता मी इथं बनवतीये सर्व जे काही उद्या मला कामं करायचे इम्पॉर्टंट त्या सर्व कामांची लिस्ट बनवतीये. तुम्हाला सुद्धा दाखवणारच आहे. ही आहे ती लिस्ट. याच्यावर सर्व माझे जे उद्या कामं करायचे आहेत ते सर्व कामं लिहिलेले आहेत. आणि त्यानंतर आता उद्यासाठीचा जो काही आपला मिनी व्लॉग असेल किंवा लॉंग व्हिडिओ असेल, एडिटिंगचे जे काही कामं असतील ते सर्व कामं मी या मध्ये करते. आता वाजलेले आहेत 9, 9:15. तर यावेळेस माझे हे कामं चालू आहेत. सो थोडासा मला प्रॉब्लेम येत होता, त्यामुळे थोडं डोकं चालत नव्हतं, कळत नव्हतं काय करू. तर मी मग ते फायनली केलंच कंप्लीट. आणि त्यानंतर आता करूया स्किन केअर आता रेग्युलरली मी करत आहे, त्यामुळे फरक पण मला तसा दिसतोय. अँड येस, आता आहे फायनल, जो की माझा फेवरेट पार्ट असतो तो म्हणजे बुक रीड करण्याचा. आम्हाला अभ्यासाव्यतिरिक्त पण बाकीचे बुक्स वाचायला पण खूप जास्त आवडतात. माझं बुक्स कलेक्शन पण मी मिनी व्लॉगमध्ये दाखवलेलं होतं. सो सध्या तर माझं सबकॉन्शियस माइंडचाच बुक चालू आहे. येस, खूप दिवसापासून चालू आहे, बट काय करणार, मला मध्ये वेळ भेटत नव्हता त्यामुळे. बट आता मी रेग्युलरली करत आहे, तर येस ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे. सो आता हा टायमिंग होता बुक रीड करायचा बेडच्या अगोदरचा. सो चला आता बुक रीड करूया. तर मी लास्ट व्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं होतं की झोपायच्या अगोदर जर 1 ग्लास थंड पाणी पिलं तर झोप चांगली येते, आणि हा एक्सपेरिमेंट खरंच खूप काम करतोय. आणि येस, आता माझी तुम्ही खुशी बघू शकताय, कारण माझं जे काम मगाशी राहिलं होत नव्हतं एडिटिंगचं, ते फायनली झालेलं आहे आणि एक नवीन गोष्ट पण झाली, त्यामुळे मी खूप जास्त हॅपी होते. अँड येस, शेवटी देवाला थँक्यू बोलून प्रत्येक गोष्टीसाठी मला भेटलेल्या.
आता झाला आपला बेड टायमिंग म्हणजे झोपायचा टायमिंग. सो व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. अँड येस, आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा अँड शेअर करा. भेटूया मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर.